कसे आहेत सगळे? बोलता येत नाही सगळ्यांना, हॉस्पिटलमध्ये जात आहे. ओके, आय अंडरस्टँड. कसे आहेत सगळे? कसे आहात? मस्त. छान. मस्त. थँक गॉड. कोणतरी बोललं मस्त. अजून अजून म्हणजे मजेत. गुड. मजेत आहे. मजेत ते. व्हेरी नाईस. मराठीचं जो पण सेशन सुरू केलं सगळेच जण मस्त छान मजेत असं ऐकायला भेटतं. नाही तर जेव्हा इंग्लिशचे मध्ये सेशन चालू असायचं, हा मॅम चल रहा है मॅम, हो रहा है मॅम. तर मराठीमध्ये जर आपले चांगले शब्द आहेत, मस्त छान गुड, हा ना. ऐकून बरं वाटलं. कोण असं बोललं नाही की आहे ढकलतोय चाललंय. गुड, व्हेरी गुड. तर कुठे आहेत सगळेजण? कुठून आहात? घरी कुठे आहात? घरी आहात? पनवेल घरी घरी आहात. ओके. अजून आजचं सेशन इंटरॅक्शन असणार आहे. उद्यापासून आपण लेक्चर करू कुर्ला. ओके. अजून मुंबई, पुणे, चिपळूण. ठाणे, चिपळूण. ओके, व्हेरी गुड. देन पुणे. पुणे. पुण्याचे मेजॉरिटी जास्त आहे वाटतं. मुंबई आणि पुणे. ओके देन. आज संख्या एवढी कमी कशी? नाशिक. ओके. मुंबई. ओके फाईन. ठीक आहे. आता जरा मी प्रश्न थोडा चेंज करते. माझ्या विचारण्याचा अर्थ आहे की सगळेजण पनवेल. ओके. कुठे आहात? कुठे आहात याचा अर्थ आहे, सगळ्यांनी डोळे बंद करा. जरा जागे होऊ आपण. जागे होण्यासाठी जरा डोळे बंद करू आता थोड्या वेळ. डोळे बंद करा सगळ्यांनी. डोळे बंद करा आणि विचार करा की आत्ता आयुष्यामध्ये एक्झॅक्टली कोणत्या ठिकाणी आहोत किंवा कोणत्या वळणावरती आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. ओपन युअर आईज. जे काही तुम्हाला आता दिसलं असेल ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की तुम्ही आता कुठे आहात. वेदर तुम्ही घरी आहात, नाशिकला आहात, पुण्याला आहात, मुंबईला आहात, दॅट डझंट मॅटर. आयुष्यामध्ये आपण कुठे आहोत ते मॅटर करायला पाहिजे. ओके नाही? तर पुढचा प्रश्न विचारते. आपण सगळेजण इथे का आलो? माझं सोडा पाहिजे, मी शिकवायला आले. तुम्ही का आला तिथे? रिकी शिकायला. रेकी शिकायला आलो. अजून येस. स्वतःत काहीतरी बदल करायचा आहे. रिअलायझेशन होणं पण खूप महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला जीवनामध्ये बदल करायचा. व्हेरी नाईस. आय लाईक दिस अप्रोच. अजून का आलो आपण इथे? पॉझिटिव्ह एनर्जी. पॉझिटिव्ह एनर्जी. ओके. तर ठीक आहे, परत डोळे बंद करू. डोळे बंद करा आणि विचार करा. पुढे यापुढे पुढच्या 3 महिन्यानंतर मला कसं दिसायचं आहे किंवा मला माझ्या जीवनामध्ये पुढच्या 3 महिन्यांपर्यंत काय काय गोष्टी मिळवायच्या आहेत मला किंवा माझ्या घरातल्यांना. मला कसं बघायचं आहे, कुठे बघायचं आहे, माझ्या कपड्यांपासून ते माझ्या घरापासून ते माझ्या दिसण्यापर्यंत पुढच्या 3 महिन्यांमध्ये. 5, 4, 3, 2 and 1. ओपन युअर आईज. आता जे काही चित्र आपण रंगवलं ते आपलं उत्तर आहे की आपण इथे का आहोत. कळतंय? सो आता आपण काय बघितली? आपली प्रेझेंट स्टेट बघितली आणि एक आपली डिझायर्ड स्टेट ऑफ लाईफ बघितलेली आहे. ओके नाही? मग पुढच्या 3 महिन्यामध्ये जर मला ह्या गोष्टी अचीव्ह करायच्या असतील तर त्यासाठी मी इथे आलेले आहे किंवा आलेलो आहे. उत्तर मिळालं? प्रश्नाची उत्तर? Yes, ma'am. ओके, चालेल. व्हेरी गुड. सो पुढे जाऊया आता. सगळेजण ऑलरेडी बोललेले आहेत की जीवनात काय चाललेलं आहे. आम्ही छान आहोत, मस्त आहोत. व्हेरी गुड. आय लाईक इट. नाहीतरी किती मंत्र दिला असता.
काय लिहून घ्यायचं? मी स्वस्त आहे, मस्त आहे आणि जबरदस्त आहे. पहिलं काय पाहिजे? मी मस्त पाहिजे. मस्त म्हणजे कोण? माझं शरीर. माझं शरीर कसं हवंय? एकदम स्वास्थ्याने परिपूर्ण हवं आहे. सो मस्त आहे, स्वस्त आहे आणि काय आहे? जबरदस्त आहे. स्वस्त कोण आहे? माझं शरीर, फिट अँड फाईन. मस्त काय आहेत? माझे विचार, माझ्या भावना, माझी विचारसरणी, माझं सबकॉन्शियस माइंड एकदम मस्त फोकस्ड आहे. आणि जेव्हा या स्वास्थ्यपूर्ण शरीरासोबत आणि फोकस्ड ऍक्शन सोबत जर मी काम करेल तर काय होणार आहे? येणारे रिझल्ट कसे असणार आहेत? जबरदस्त. जबरदस्त असणार आहेत. ओके, माहिती. आता इंग्लिश व्हर्जन बघूया. आपल्याला काय करायचं आहे? आपण कसे आहोत किंवा आपल्याला काय करायचं आहे? 3A टेक्निक. 3A म्हणजे काय? अवेकन, अलाइन अँड अचीव. अवेकन म्हणजे जागृत व्हावं लागेल. बाबा मी कुठे आहे, मला काय करायचंय, वगैरे वगैरे वगैरे. माझ्या आजूबाजूला काय चाललंय, मला काय करायला पाहिजे, गॅप कुठे आहे, कुठे चुकतंय, म्हणजे मी अवेकन झाले. अवेकन झाल्यावरती एनर्जीला अलाइन करावं लागेल, हो की नाही? आणि अलाइन जेव्हा एनर्जी होणार तेव्हा गोष्टी आपण अचीव करू शकू. सिंपल आहे की नाही? येस मॅम. लॉजिकल आहे? बरोबर बोलतोय? हो. ओके, एवढेपर्यंत कळलं. त्यामुळे ज्यांच्याही पुढ्यात आता नोटबुक आहे, काही सांगितलेलं नोटबुक वगैरे घेऊन यायला, पाणी पिऊन बसायला, पाणी घेऊन बसायला, तिथे मी लिहून आणते. घ्यायचं. मी काय? घेऊन येते. ओके, आणा. घेऊन तर येते. काय लिहायचं? अवेकन, अलाइन आणि अचीव. किंवा मराठीमध्ये काय होणार? स्वस्थ, मस्त आणि जबरदस्त हवी आहे मी. ओके, इथपर्यंत कळलं आहे. सो याच्या पुढे कोणी विचारलं, पुढचे 5 दिवस मीच विचारणार आहे की कसे आहात, तेव्हा मला उत्तर काय मिळालं पाहिजे? अवेकन आहे, अलाइन करत आहे आणि अचीव करणार आहे. नाही तर मग स्वस्त, मस्त, जबरदस्त हे पुढचे 5 दिवस ऐकायला यायला हवं. ठीक आहे, तुम्ही मला सांगताय का? नाही, त्या सबकॉन्शियस माइंडला सांगायचंय, सो दॅट तो तयार होईल आणि तो ऍक्शन घेईल. हे माझ्यासाठी नाहीये, तुमच्यासाठी सांगते. ओके, सो व्हेरी गुड. विल स्टार्ट फर्दर. परत एकदा विचारते की आपण इथे कशासाठी आलेलो आहोत? स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी. पॉझिटिव्ह अप्रोच घेण्यासाठी. आता हे बघा, इथे वेगवेगळे उत्तरे येतील. स्वतःमध्ये बदल घडवायचा आहे, पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे आहे. काही असे असतील की ज्यांना फिजिकल काहीतरी इश्यू चालू आहे, डिसीज आहे, डिसऑर्डर्स आहेत, बी इट एनिथिंग, डायबिटीज असो, थायरॉइड असो, मायग्रेन, वॉट एव्हर आहे, किंवा डिसीजेस असतील, त्या प्रत्येक गोष्टीतून बाहेर पडायचं आहे. कोणाला मेंटल स्ट्रेस आलेला आहे, कोण म्हणतील की मॅम मी ओव्हर थिंकिंग करते आणि त्याच्यामुळेच माझा सगळा गुंता वाढलेला आहे. काही काहींना रात्री झोप लागत नसेल, काही काहींच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम असेल, काहींना ट्रॉमा मधून बाहेर आलेले असतील तरी सुद्धा त्याचा स्ट्रेस असेल, जुन्या आठवणी असतील, काहीही लाईफच्या या कोणत्याही फॅक्टरमध्ये इश्यू असतील, काहींना आर्थिक प्रगती, आर्थिक संपन्नता हवी असेल, त्याच्यामध्ये पुढे जायचं असेल, कोणत्याही प्रकारचं असेल, हे सगळे फॅक्टर्स असणारच आहेत कोणाला कोणाच्या आयुष्यामध्ये. कारण की प्रत्येकाने काय केलंय? कर्म केलंय. कित्येक जन्माचं कर्म करून ठेवलेलं आहे आणि ते नेक्स्ट जन्मामध्ये येऊन आयदर भोगत तरी आहोत, नाहीतर अजून काहीतरी बिल्ड करून जात आहोत. राईट आहे? त्यामुळे हे फॅक्टर्स असणारच आहेत. मग ते संत असेल, देव असेल किंवा साधा माणूस असेल. कळतंय? तरी पण आपण काय बोलायचं? मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. कारण की पाठीमागे किऑस तर प्रत्येकाचा चालला असणार आहे. याचा अर्थ त्याच्यात पडून राहायचंय का? नाही, याला सांगितलं पाहिजे, त्याच्यातून बाहेर निघत. ओके, आता ह्या मुद्द्यावरती आपण येऊच की हे सगळं मी का सांगते. ओके, इथपर्यंत कळलं आपण का आलो? रिलेटेबल वाटते? टाईप येस. येस. येस टाईप बोलण्यापेक्षा बोला, टाईप बीप करू नका, बोलायचं. काय? येस की नो? येस. हो. ओके ओके. कारण की बाकीचे ट्रेनर बोलतील टाईप येस इन द चॅट बॉक्स, जम्प इन टू द चॅट बॉक्स. कशाला? डायरेक्ट बोलायचं. ह्याला ऍक्शन घेणं गरजेचं आहे. बोलल्याशिवाय त्याला कळत नाही. त्यांचं काय बोलतो? ऑल इज वेल. बोलतो की मनातल्या मनात सांगतो ऑल इज वेल गप्पस? नाही, बोलतो ना त्याला. मला बोलावं लागणार आहे. कळतंय? बरोबर. तर मगाचपासून मी हा आहे, कोण आहे तो पुढे मी सांगेल की कोणाशी बोलतोय आणि कोणाला आपल्याला सांगायचं. युनिव्हर्स. Got it? ठीक आहे. त्याच्यानंतर आपण इथे या सगळ्या गोष्टीसाठी आलो. का आलो? कारण की आपल्याला असं वाटतं की ह्याच्यातून काहीतरी मार्ग सापडेल. सापडेल. बघूया हे तरी करून. कारण की आपल्याला हा ब्रह्मांड, देव बोलण्यापेक्षा इथे देव नको बोलूया. कारण की देव बोललं तर धर्म येणार, मग माझा देव आणि तुझा देव मोठा. नको.
ब्रह्मांड, युनिव्हर्सल एनर्जी, ह्याच्याकडे जरा डोकून केव्हा बघतो आपण? जेव्हा सगळे प्रयत्न करून झालेले असतात, एनर्जी संपलेली असते, आयदर हताश झालेला असतो, नाहीतर खिसे रिकामे झालेले असतात, तेव्हा देव आठवणार किंवा ही एनर्जी आठवते, किंवा ऑल्टरनेटिव्ह थेरपीज आपण जर त्या भाषेत बोलायला गेलो. साधी आई पण आठवत नाही जोपर्यंत टेस्ट नाही लागत. देव कुठला आठवते आपल्याला? देव पण सोडा, त्याच्यावरची जी युनिव्हर्सल एनर्जी आठवणारच नाही जोपर्यंत माणसाला गरज नाही भासत आहे. आणि जोपर्यंत मी करेल हे संपत नाहीये तोपर्यंत. बरोबर आहे की नाही? चुकतंय कुठे आपलं? आत्ताचं बोलणं चुकतंय का आपल्या असे कुठे ना कुठे असं टोचलं जातंय? पोहोचले बरोबर आहे? जाते. बरोबर आहे. कारण की जोपर्यंत आपण स्वतःला एक्सेप्ट नाही करणार ना की कुठेतरी काहीतरी गॅप आहे, तोपर्यंत आपण धडपड नाही करणार, हातपाय हलवणार नाही स्वतः मी काहीतरी करेल म्हणून. नाहीतर आहे डॉक्टर करतोय, थेरपिस्ट करतोय, नाहीतर माझा नवरा करतोय, नाहीतर बायको करते, नाहीतर मुलं येऊन करतील, आणि नाही केलं तर ते चुकीचे. याचा अर्थ काय? स्वतःकडे बघायला विसरतो सोल्युशन म्हणून, सोल्युशन दुसऱ्याकडे बघतोय. येस मॅम. रेकीच्या माध्यमातून आपण ते बघणार आहोत की ते सोल्युशन आणि ऊर्जा तर माझ्यातच आहे, मग मी का नाही वापरते? कळते? सो आता आपण स्टार्ट करूया मेन सेशनला. आता हे थोडंसं बोलणं गरजेचं होतं सो दॅट आपल्याला रिअलायझेशन होणं गरजेचं आहे की आपल्या आयुष्यामध्ये एक्झॅक्टली काय चाललं आहे आणि कुठे गॅप आहे. ओके, सो व्हेरी गुड, थँक्यू सो मच. इथे आलात, आणखीही जॉईन होतील आणि बॅच 2 मध्ये पण आणखी लोक असतील. मला याच थोडीशी कमी आहेत, आय डोंट नो बिकॉज ऑफ व्हॉट, पाऊस की काय. सो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे रेकीच्या लेवल 1च्या कोर्समध्ये. आय एम प्रणाली, रेकी ग्रँड मास्टर, NLP मास्टर कोच, पॅरेंटिंग कोच, एंजल थेरपिस्ट, काउन्सिलर, मेंटर. अजून ते लिस्ट बघण्यापेक्षा आता काय बघायचंय की ज्या व्यक्तीकडून आपण रेकी शिकणार आहोत ती रेकी शिकवण्यासाठी अप्रोप्रिएट आहे की नाही. हो ना, प्रश्न तर निर्माण झालेले पाहिजेत. प्रश्न निर्माण केले म्हणजे काय? विचार करत आहोत. विचार करत आहोत म्हणजे या बुद्धीला अजून गंज पकडलेला नाही. ओके, तर आजचा टॉपिक काय आहे? कोणी वाचलं का यायच्या आधी? माझ्या टीमला सांगितलेलं मी सगळं डिटेलमध्ये लिहायचं की आज काय काय बघणार आहोत, काय काय शिकायचं आहे आणि काय काय प्रिपरेशन करायचं आहे. हसत या सांगितलेलं, मोकळ्या मनाने यायला सांगितलेलं. का मोकळ्या मनाने यायचं? मी मोकळ्या मनाने देणार आहे, हातचं काय राखून देणार नाही. मग मोकळ्या मनाने किती घ्यायची जबाबदारी कोणाची? माझी की तुमची? आमची. ओके, आता माझे मराठीचे शब्द इकडे तिकडे झाले ना, जरा त्याचं जरा सांभाळून घ्या, कारण की आतापर्यंत इंग्लिश मध्ये बोलण्याची सवय होती. काही थोड्या याच्यापासून जरा मराठी माझी सुधारली आहे. ओके, पण आय टेक इट फाईन. तर आता आपण काय बघणार आहोत? आजचा आपला टॉपिक आहे सबकॉन्शियस माइंड. येस, टुडेज टॉपिक काय आहे? सबकॉन्शियस माइंड. आपल्या मनाचे 2 टाईप असतात बेसिकली. जर प्रामुख्याने बघायला गेलं तर 2 त्याच्यात आपले कॅटेगराईज आपण करू शकतो. ते म्हणजे सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस म्हणजे अवचेतन मन, कॉन्शियस माइंड म्हणजे चेतन मन. तर पण कशासाठी ह्या सगळ्याचा उपयोग काय? कशाला सबकॉन्शियस माइंड आपण स्टडी करायचं? हा पूर्ण सेशन 1 तासाचा आपण सबकॉन्शियस माइंडला डेडिकेटेड केलेला आहे. काय गरज आहे? एवढं काय इम्पॉर्टंट आहे? का म्हणून त्याचा एवढा इम्पॉर्टन्स आहे? काय वाटतं? ऑलमोस्ट हम्म? बोलू शकते का? हा, बोला. हा, ऑलमोस्ट 90% आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी घडतायत त्या सबकॉन्शियस माइंड थ्रू घडतायत, त्याच्यामुळे त्याला महत्व आहे. टेकिंग फर्दर, आता थोडं मी नंतर त्याच्यावर येणार आहे, पण त्याच्या आधी आपण हे बघून घेऊ की रेकी सगळ्यांचा आता खाली पण मला फक्त एक प्रश्न आलाय प्रायव्हेटली की रेकी लेवल 1 काय आहे, कसं असणार आहे हा कोर्स. तो आपण सबकॉन्शियस माइंड वरती येणार आहोत. बिफोर दॅट, आधी हा जो कोर्स आहे तो पूर्ण 5 दिवसाचा कम्प्लीट क्युरेटेड कोर्स असणार आहे. प्रत्येक दिवस हा इम्पॉर्टंट आहे, कारण की एकानंतर दुसरा दिवस, दुसऱ्यावरती तिसरा दिवस, असा डिपेंडन्सी आहे. ओके, त्या हिशोबानेच तो प्लॅन केलेला असतो. सो 5 दिवसाचा कोर्स जो आहे तो पूर्ण रेकी लेवल 1चा पूर्णत्वाचा कोर्स आहे, जेणेकरून 5व्या दिवशी आपल्याला कळेल की आपल्या लाईफमध्ये स्वतःला काय बदल घडवायचे आहेत किंवा मी कुठे कोणत्या जर्नीमध्ये मला उतरायचं आहे. ओके, स्वतःचा मार्ग स्वतः बघायला शिकणार आहोत. आपण तेवढे सक्षम, कॅपेबल होणार आहोत की आपला मार्ग आपल्याला दिसणार आहे, आपण चूज करणार आहोत. दॅट इज रेकी लेवल 1. कळते? आपण इथे का आलो? रेकी शिकायला आलो बोलतील, काही बोलतील कुटुंबासाठी आलो, वेगवेगळं, पण एक कॉमन आन्सर देऊ सगळ्यांना. आपण इथे का आलो आहोत?
आपली Super. स्टेट ऑफ लाईफ चेंज करण्यासाठी. कशासाठी आलो? आपली स्टेट ऑफ लाईफ चेंज करण्यासाठी. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण जी काही धडपड धावपळ करतोय ते कशाला करतोय आपण? पोटाची कळगी भरण्यासाठी. हा आपला नेहमीचा वाक्य चिटकवायचा. फक्त तेवढ्यासाठी करतोय आपण? नाही. नाही. आपली स्टेट ऑफ लाईफ आपल्याला प्रत्येकाला, मग ते लहान मूल असो किंवा एक 50ची की 60ची व्यक्ती असो, त्याला प्रत्येक क्षणाला त्याची स्टेट ऑफ लाईफ चेंज करायची. म्हणून तो उठतोय, झोपतोय, काही धावपळ धडपड करतोय ते याच्यासाठी. आता पण तिथे उपस्थित आहात तुम्ही याच्यासाठी उपस्थित आहात की आपल्याला आपली स्टेट ऑफ लाईफ कुठे ना कुठे चेंज करायची आहे. असं कोण आहे का आयुष्यात की त्याला आहे तिथेच राहायचंय? नाही. आयदर त्याला वर द्यायचं असेल, नाहीतर समजा एखादा असं बोलला की मला काहीच नाही करायचंय. जर एखादा माणूस काहीच करत नसेल तरी सुद्धा तो तिकडेच तग धरून किती दिवस राहणार आहे? तो डिग्रेड होणार आहे त्याच्या लाईफमध्ये. त्यामुळे तिथेच आहे तसं कोणी राहू शकणार नाही आहे. नाही. बरोबर आहे. त्यासाठी आपल्याला कुठे जायचंय? प्रेझेंट स्टेट मधून मला डिझायर्ड स्टेट मध्ये जायचं असेल तर मला क्लॅरिटी तरी पाहिजे. माझा फोकस मी कुठे ठेवायला पाहिजे, मला काय कळलं पाहिजे हे मला क्लिअर असणं गरजेचं आहे. मग मी फोकस करेल, नाहीतर मी फोकस कशावर करेल? सो एक प्रेझेंट स्टेट आहे आणि एक माझी डिझायर स्टेट ऑफ लाईफ आहे. मग ते हेल्थच्या बाबतीत असेल, फायनान्सच्या बाबतीत असेल, रिलेशनशिपच्या बाबतीत असेल, एखाद्याची प्रेमाच्या बाबतीत असेल. तर मला तिकडे पोहोचण्यासाठी ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी कशा करायच्या हे शिकण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. मग कोणत्याही माध्यमातून शिकलो, कोणतीही थेरपीज घेतली, कोणत्याही प्रकारचा आपण आणखी काहीतरी शिकलो, आपल्याला करायचं हेच आहे. म्हणून आजचा टॉपिक काय आहे? रेकी शिकायला आलो. तुम्ही बोलाल की अरे रेकी शिकायला आलोय, हा सबकॉन्शियस माइंड कुठे आला मध्येच? बरोबर आहे. आता सगळ्यांनी सबकॉन्शियस माइंड जो मगाशी प्रश्न विचारला, का स्टडी करायचं? कोणी म्हटलं की 90% आपल्या ज्या काही घटना करतात दॅट इज कशावर डिपेंड आहेत? कोण घडवून आणतं? सबकॉन्शियस माइंड. त्याला थोडंसं मी करेक्ट करेल. ते म्हणजे आपलं संपूर्ण आयुष्य 100% हा कोणाचा रिझल्ट आहे? सबकॉन्शियस माइंडचा. आपलं पास्ट असेल, प्रेझेंट असेल. थोडा आता मी सगळ्यांना इथे म्यूट करते, ओके? नाही तर बाकीचे डिस्टर्ब होते. आत्ताची लाईफ, पाठची लाईफ, पुढे येणारी लाईफ, जगून गेलेली लाईफ, प्लॅनिंग करत असले, दॅट इज द रिझल्ट ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. म्हणून त्यांना स्टडी करावं लागेल. बिकॉज माय लाईफ इज अ रिझल्ट ऑफ माय सबकॉन्शियस माइंड. आता मी ज्या कोणत्याही परिस्थितीत आहे दॅट इज द रिझल्ट ऑफ माय सबकॉन्शियस माइंड. आता हे लिहून घ्यायचं की सबकॉन्शियस माइंड जे आहे ना दॅट इज द स्ट्रॉंगेस्ट थिंग इन दिस वर्ल्ड. इकडे लिहूनच घ्यायचं. सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट गोष्ट कोणती आहे? आपला सबकॉन्शियस माइंड. जगातील कोणतीही थेरपी शिकलो, पॅथी शिकलो, ॲलोपॅथी, नॅचरोपॅथी, होमिओपॅथी, ऑल्टरनेटिव्ह थेरपीज, शास्त्र, ज्योतिषशास्त्र, रेखी, न्यूमरोलॉजी, हिप्नॉसिस, जे काही व्हॉट एव्हर, सगळं येतं कुठे? सबकॉन्शियस माइंडवर. त्यामुळे सबकॉन्शियस माइंड काय आहे? मूळ आहे. जर मी मुळाला पकडलं, मुळाला रिपेअर केलं तर माझं येणारं सगळं काय असणार आहे? चांगलंच असणार आहे. म्हणजे लाईफमध्ये 360 डिग्रीचा टर्न येऊ शकतो. त्यालाच बोलतात सबकॉन्शियस माइंडची रिइम्प्रिंटिंग. ओके. सो आता पुढचे 5 दिवस आपलं आयुष्य 360 डिग्रीने चेंज होण्याच्या मार्गावरती उतरायचं आहे. माझी लँग्वेज पकडायची आहे. हा जो पहिला कोर्स आहे रेकी लेवल 1चा तो काय आहे? या मार्गावर आपण उतरणार आहोत, पाऊल टाकणार आहोत. पहिलं पाऊल. ओके. तो पण वाट बघतो ना की बाळा तू पहिलं पाऊल टाक, पुढचे 10 पावलं टाकायला मी येतो तुझ्या पुढे. पण पहिलं पाऊल टाकायला माणूस कचरतो, विचारात पडतो. बरोबर आहे की नाही? टाकू की नाही? मला गरज आहे की नाही? आता करू की नंतर करू? मला जमेल की नाही? या प्रश्नाच्या गोतावळ्यामध्येच एवढे वर्ष वाया घालवले आपण. त्यामुळे पहिलं पाऊल जर टाकायचं ते पहिलं पाऊल इज रेकी लेवल 1. कळलं रेकी लेवल 1 काय आहे? दॅट इज युअर पहिलं पाऊल. ते टाकणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर स्टार्टिंग पॉइंटलाच माणसं वर्षानुवर्ष उभे राहतात आणि नंतर 50-60 आल्यावर विचार करतात रे तेव्हा केलं असतं बरं पडलं असतं. मग ती वेळ काय येऊन देतो आपण? रेकी लेवल 1 म्हणजे सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन फेज, स्वयंशुद्धीकरणाचा कालावधी. त्याच्यानंतर येतो रेकी लेवल 2 आणि रेकी लेवल 3. आणि नंतर मग 4th 5th लेवल किंवा एकच त्याच्यानंतर कंबाईन सुद्धा असतो दॅट इज ग्रँड मास्टर. ग्रँड मास्टर इज ऑप्शनल. मेन बेसिक किती लेवल असतात? लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3.
लेवल 1 मध्ये आपण ट्रान्सफॉर्मेशन, आपल्याला काय गरज आहे, कसं ट्रान्सफॉर्मेशन वगैरे, रेकी म्हणजे काय, हे सगळं शिकतो. लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये आपण काय शिकतो, टेक्निक्स. आयुष्यामध्ये असलेल्या ज्या काही इश्यूज आहेत त्याच्यातून बाहेर कसं पडायचं ह्याची जी पद्धत किंवा टेक्निक्स आहेत त्या लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये शिकवल्या जातात. कळतंय, क्लिअर आहे? लेवल 2, लेवल 1, लेवल 2, लेवल 3 काय आहे. ग्रँड मास्टर आता सध्या नाही, ग्रँड मास्टर मध्ये दुसऱ्यांना शिकवणं. ओके, सो बेसिक लेवल तर आपल्याला कोणते आहे, लेवल 3. लेवल 3 कम्प्लीट झाल्यावरती आपण काय बनतो, सर्टिफाईड रेकी मास्टर हीलर. आणि नंतर मग ग्रँड मास्टर. ग्रँड मास्टर आता कन्सिडर करू नका. ओके, बेसिकली किती लेवल्स आहेत, 3. ओके, टू बिकम अ हीलर, सर्टिफाईड मास्टर प्रॅक्टिशनर किंवा हीलर, जिथे आपण स्वतःला, कुटुंबियांना किंवा इतरांना ऍज अ क्लायंट म्हणून आपण काय करू शकतो, हील करू शकतो. कळलं, इथपर्यंत कळलेलं आहे सगळ्यांना? क्लिअर विथ दिस की रेकी एक्झॅक्टली किती टप्पे आहेत आणि काय होणार आहे. तर आता आपण बघूया की पुढचे 5 दिवसामध्ये आपण काय काय शिकणार. आज आपलं काय आहे, सबकॉन्शियस माइंड. त्याच्यानंतर उद्या आपण बघणार, आज पण आपण रेकीचा इंट्रो घेणार आहोत. त्याच्यानंतर मेन आहे ती उद्यापासून आपण बघणार की रेकी म्हणजे काय, रेकीचे तत्व काय, रेकीचे प्रिन्सिपल्स काय, रेकी कशासाठी शिकायची, कशी वापरायची, हे आपण उद्या बघणार आहोत. ओके, त्याच्यानंतर आपण बघणार की ऑरा म्हणजे काय असतो, ऑराचं स्कॅनिंग कसं करायचं, स्वतःच्या हाताने कोणताही गॅजेट, मशीन यूज न करता आपण एखाद्याचा ऑरा अनुभव करू शकतो का, सेन्स करू शकतो का, स्कॅन करू शकतो का, ह्याचं प्रॅक्टिकल आपण करणार आहोत. नंतर येणार आहे अट्युनमेंट. अट्युनमेंट म्हणजे शक्तिपात. शक्तिपाताच्या नंतर असणार आहे ऍक्टिव्हेशन आणि प्रॅक्टिकल्स. परवापासून आपण प्रॅक्टिकल्स सुरू करणार आहे. ओके, स्वतःच्या बोलांनी पाण्याची चव बदली होते का आपल्या अफर्मेशनने, मिठाचा खारटपणा आपण फक्त बोलाने कमी करू शकतो का, हे सगळं आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर आहे चक्रा सिस्टम. आपले जे मेन चक्र आहेत ते बघणार आहोत. त्याचा इम्पॅक्ट आपल्या आयुष्यावरती येणारे इश्यूज, प्रॉब्लेम आणि एकूणच आपल्या नेचर ह्या आपल्या चक्रांशी कसे संलग्न आहेत, हा कन्सेप्ट आणि लॉजिक आपण जाणून घेणार. ओके, एखादा माणूस एका सर्टन पद्धतीने वागत आहे तर तो असा का वागतोय हे आपल्याला कळलं तर किती मजा येईल. तर त्याच्यावरती राग, रुसवा, फुगवा येईल का आपल्याला. आपण काय बोलणार रागाच्या ऐवजी, तुझ्या हा चक्रात कधी इम्बॅलन्स वाटतं, तुला बॅलन्स करून देते. काय होणार, किती छान होणार. त्याची पण लाईफ इझी, आपली पण लाईफ इझी. रेकी लाईफ सिम्पल बनवते. रेकी काय करते, आपली लाईफ सिम्पल बनवते. किती वेळ वाचला त्या एखाद्या व्यक्तीवरती वर्षानुवर्ष काहीतरी हे धरून बसण्यापेक्षा जर आपलाच दृष्टिकोन चेंज केला किंवा त्या माणसाला काय प्रॉब्लेम आहे आणि त्याला हिलिंग दिली तर किती सोपं आहे. आणि 5व्या दिवशी आपण काय शिकणार आहोत की डेली प्रॅक्टिस मध्ये आपण काय काय करायचं. ओके, माझा आवाज क्लिअर आहे बाकीच्यांना? ओके, एकाला जरी माझा आवाज क्लिअर येत असेल तर याचा अर्थ माझा आवाज मध्ये काही इश्यू नाहीये. जर कोणी लिहिलं आवाज ब्रेक होत असेल तर तुमचा नेटवर्क चेक करा. ओके, कारण सकाळपासून इथे मी लेक्चर्स घेते, कोणालाही आवाजाचा इश्यू झाला नव्हता. ओके, फक्त चेक युअर नेटवर्क. फाईन, इथपर्यंत कळलं आहे काय काय असणार आहे. ओके, फाईन. आता याच्या पुढे आपण काय बघणार, आता दुसरं एक वाक्य लिहून घ्यायचं की रेकी म्हणजे एक्झॅक्टली काय. माझ्या गुरूंचे शब्द आहेत, त्यांचे बोल आहेत, ते म्हणजे रेकी ही शिकण्याची कला नाही. कला बोलते मी, कोणता टेक्निक, अभ्यास इथे बोललेले नाही. मग रेकी काय आहे, रेकी ही जगण्याची कला आहे. कला आहे, कला आहे म्हणजे जगण्याची कला आहे. बाबा एवढं काय मोठे अलंकारी शब्द आपण वापरतोय, कारण की याच्यामध्ये इम्पॉर्टन्स आहे, काहीतरी अर्थ आहे. रेकी मला प्रत्येक क्षणाला सांगशील की इथे चुकलीस, हे असं बरोबर आहे. हे आपला कोच किंवा आपले सद्गुरू काय करतात, एखादा ट्रेनर फक्त सांगेल की ही मशीन आहे, इथे बटन दाब, ही अशी चालते. पण कोच किंवा सद्गुरू असतील तर काय करतील, इथे चुकलास हातावरती असा फटका मारतील आणि तुम्हाला सुधरवतील. सो दॅट इज युअर कोच, नॉट अ ट्रेनर. कळले. सो रेकी सुद्धा आपल्याला शिकवते की प्रत्येक क्षणाला तू कशा पद्धतीने वागलं पाहिजेस. हे बरोबर आहे की ते चुकीचं आहे. ओके, हे बरोबर, हे चुकीचं आहे. मग त्या चुकीमधून, इथून या इश्यू मधून बाहेर पडायचं तर हा टेक्निक आहे, हे वापरायचं आणि बाहेर पडायचं. गॉट इट. मी ते इनडायरेक्टली सांगत आहे की रेकी म्हणजे काय आहे. ओके, अजून ते व्याख्या वगैरे मी काय सांगितली नाहीये, कारण की व्याख्या टेक्निकॅलिटी मध्ये नाही, आपल्या रोजच्या जीवनामध्ये रेकी कुठे वापरायची आणि काय आहे हे आधी आपल्याला कळलं पाहिजे. कळते. सो आता पुन्हा एकदा विचारते मी, आपण इथे का आलो, हा सेशन फ्री आहे म्हणून आलो. पुढचे 5 दिवसाचे सेशन फ्री आहे, डोंट वरी अबाउट दॅट. त्याच्यासाठी आलो आपण इथे. काय वाटतं,
कोण असं आहे की इथे रेकी सेशन फ्री आहेत म्हणून आपण आलो? नाही ना. असं आहे कोण? आणि जरी असतील तरी त्यांची एवढी गॅरंटी आहे की रेकी लेवल 1 संपेपर्यंत लाईफ मध्ये 360 डिग्रीचा काय येणार आहे? ट्रान्सफॉर्मेशन येणार आहे. ओके. आता हा सेशन फ्री जरी असेल तरी सुद्धा सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट आपण इथे करत आहोत. सगळ्यात मौल्यवान महागडी गोष्ट आपण इथे देत आहोत माझ्या सकट तुम्ही सगळे. ती म्हणजे कोणती? सगळ्यात मौल्यवान काय आहे आपल्यासाठी या जगामध्ये? वेळ आहे मॅडम. सगळे वेळच बोलतात, पण काय माहितीये का, वेळेचे चक्र चालू आहे. हे जे शरीर आहे ना, हे सगळे कपडे चेंज करून प्रत्येक कालचक्रामध्ये येतोय आपण काही ना काहीतरी करायला. तर युटिलाइज करता येत नाही, तो आपला प्रॉब्लेम आहे. सगळ्यात महागडी गोष्ट आहे, कारण की जरी ह्या शरीरातून ह्या जे काही कपडे घालून आलोय आपण त्याच्यातून बाहेर जर पडायचं असेल तरी सुद्धा एक गोष्ट लागणार आहे, किंवा ते चालत ठेवण्यासाठी एक गोष्ट लागणार आहे, दॅट इज आपला श्वास. हो की नाही? सगळ्यांनी एक पूर्ण असा खूप सुंदर असा एकदम लांब असा श्वास घ्या, डीप श्वास घ्या, मेडिटेशनच्या वेळेस घेतो ना तसा, आणि सोडा. घ्या सगळ्यांनी श्वास आणि सोडा. आता परत आणा त्या श्वासाला. आणू शकतो का? करोड रुपये दिले तरी आणाल? एखादा माणूस वारला आणि त्याला वरून आपण ऑक्सिजनचे पाहिजे तेवढे सिलेंडर्स लावले, पंप लावला, तो जागृत होणार आहे का? म्हणजे त्याच्यात काय नाहीये? श्वास नाहीये. श्वास चालवायला काय लागणार? चेतना लागणार. आणि चेतना कुठून येणार? एनर्जी हार्नेस करावी लागेल, तेव्हा कुठे इथे श्वास चालू होते. म्हणजे विचार करा, पुढचे 5 दिवस प्रत्येक एक तास प्रत्येक क्षणाला इथे श्वासाची इन्व्हेस्टमेंट करत आहोत. किती मोठी इन्व्हेस्टमेंट करतोय आपण. विचार नाही करत. फेसबुक घेतलं, इन्स्टा घेतला की स्क्रोल करतोय. किती श्वास गेले, वाया घालवले, मोजून मोजून मापून दिलेले आहेत 100 वर्षाच्या आयुष्यात त्याच्यामधले श्वास. कळते? त्यामुळे या कोर्सला आपण जितकं शक्य तेवढ्या एनर्जी जर ऍब्झॉर्ब करण्याचा प्रयत्न केला तर तेवढाच चांगल्या पद्धतीने इथे खूप आन्सर आले ट्रान्सफॉर्मेशन. तर ते ट्रान्सफॉर्मेशन जर आपल्याला 100% घडवायचं असेल तेवढ्या सिरियसली ही एनर्जी आणि सगळं अनुभव करण्याचा प्रयत्न करावा लागेल. ओके. सो बॅक टू द क्वेश्चन, सबकॉन्शियस माइंड किंवा दॅट पर्टिक्युलर टॉपिक एवढं महत्वाचं का आहे? कारण की आपण काय बघितलं मगाशी, 90% हे बघा, येणारा रिझल्ट हा प्रत्येक आपल्या सबकॉन्शियस माइंडचाच असतो, नो डाऊट अबाउट इट. पण जर आपण कॅटेगराईज केलं तर 100% मध्ये 90 to 95% एनर्जी कोणाची आहे? सबकॉन्शियस माइंडची आहे. आणि 10% पॉवर कोणाचा आहे? आणि 10% पॉवर कोणाची आहे? आपल्या कॉन्शियस माइंडची आहे. कळतंय? पण जो 90% पण 95% 90% ज्याची पॉवर आहे त्याला आपण युज करतो का? त्याला युज करायला आपण कुठेतरी विसरतो, किंवा आपल्याला कोणी सांगितलंच नाही की बाळा याला पण युज करायचंय. आपण युज फक्त करतो ज्याच्यामध्ये फक्त 10% ऊर्जा आहे. त्याला खरा युज कोणी केला? आपल्या संतांनी, महात्म्यांनी. म्हणून घरी बसल्या बसल्या जिथे आहे तिथे बसून अख्खा ब्रह्मांड फिरून यायचं. कोण आलं, कोण गेलं, कोणत्या तारखा कुठून आल्या, एवढे पुस्तकं लिहिले, एवढे ग्रंथ लिहिले. हे नॉलेज आलं कुठून? हा डाउनलोड आला कुठून? तर दॅट इज फ्रॉम देअर सबकॉन्शियस माइंड. त्या सबकॉन्शियस माइंडची त्यांना ट्रेनिंग घ्यावी लागली. भलेही त्यांचा जन्म एखाद्या पर्टिक्युलर कार्यासाठी झालेला, पण ते जन्मापासून त्यांना माहित होतं का आता जन्माला आलो उद्यापासून हे काम करायचंय? नाही. कुठे ना कुठे त्यांना सद्गुरूंचा आधार लागला, गुरूंचा आधार लागला, सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग लागली, त्यांना कोणतरी जागृती करावं लागलं. मग आपल्यामध्ये त्यांचा अंश नाही, आपण काय बोलतो त्यांचा अंश आपण. मग आपल्यामध्ये आहे परमेश्वराचा अंश. मग आपल्याला कोणी अडवलंय ते सगळं करण्यापासून? आपल्या हातपाय कोणी बांधून ठेवलेत? अडवलंय ना आपल्या विचारांनी. सबकॉन्शियस माइंड मध्ये जे नको असलेले विचार आहेत, एक फॉग निर्माण झालेला आहे, एक कचरा निर्माण झालेला आहे, आणि तो कचरा, तो फॉग आज झाडायचा आहे. आजचा सेशन ह्याच्यासाठी आहे. कळलं? आजचा सेशन कशासाठी आहे? सबकॉन्शियस माइंड आज का बघतोय आपण? तिकडे जमा झालेला नको असलेल्या गोष्टींचा कचरा झाडून डागडुजी करायची आहे. त्यातला प्रत्येक व्यक्ती आंघोळ करतोय. सगळे अशा माने डोळ्यात, हा मी तर रोज आंघोळ करतो ना. शिकवलंय लहानपणापासून रोज साफसफाई करायची. मग ह्याची लास्टची साफसफाई कधी केलेली? माहितीच नाही, कोणी सांगितलीच नाही की ह्याची पण साफसफाई करावी लागते.
पहिलं तर हे माहित नाही की असं पण काहीतरी आहे आणि त्याची पण साफसफाई करावी लागते. याचा अर्थ काय? रेकी शिकायला निघालोय, घर बांधायला निघालोय बाबा आम्ही, पण त्याचा पाया भक्कम कोण करणार? खोदकाम तर करावं लागेल ना. मग ते खोदकाम किंवा ती साफसफाई आज करायची आहे, आजचा दिवस त्याच्यासाठी. रेकी म्हणजे काय? ह्या जगामध्ये सगळ्यात खरं आहे ते बघितलं, आपला श्वास आहे. श्वास घेतला, श्वास गेला, एक क्षण मागे गेलो आपण. ऍक्च्युली मोस्ट ऑफ आवर क्लायंट्स किंवा स्टुडंट्स काय विचारतात, खास करून क्लायंट्स, की मॅम आम्ही देवाचं सगळं करतो, मेडिटेशन करतो, ही टेक्निक केली, ती टेक्निक केली, हे शिकलो, ते शिकलो, अफर्मेशन शिकलो, सगळ्या टेक्निक शिकल्या, आपण रिझल्ट मात्र येत नाही. रिझल्ट क्यों नाही आता मॅम? रिझल्ट काय येत नाही? सगळ्यांचा कॉमन प्रश्न आहे की नाही? सगळ्यांच्या जीवनामध्ये प्रश्न आहे. देवाकडे जातो, एवढं तीर्थक्षेत्र केलं, एवढं उपवास केले, सगळं केलं, रिझल्ट कुठे आहे? कॉमन क्वेश्चन. रिझल्ट येत नाही, कारण एकच आहे याचं, जिकडे जगायला पाहिजे तिकडे जगत नाही. श्वास खरा आहे, श्वास कुठे घेतो? भूतकाळामध्ये की वर्तमानामध्ये की भविष्य काळामध्ये? श्वास वर्तमानात घेतोय ना. म्हणजे श्वास खरा आहे तर वर्तमान खरं आहे, भविष्य आणि भूतकाळ खरं नाहीये. हे बघा, आपण काय करतो, भूतकाळाची चिंता आहे, भीती आहे, काहीतरी घडून गेलेलं आहे, काहीतरी प्रसंग, कोणीतरी काहीतरी केलं, त्याचं टेन्शन आहे, त्याची भीती आहे कुठेतरी. फ्युचरची प्लॅनिंग करतोय, स्वप्न बघतोय, रंगवतोय, कुठे? फ्युचरचं. पण या दोन्ही गोष्टींचे धागेदोरे ना बसलोय असे घट्ट पकडून वर्तमानात. जगायचे कुठे? वर्तमानात. काम कुठे करायचंय? वर्तमानात. ऍक्शन करतोय का? काम करतोय आपण? नाही. भविष्याचं टेन्शन आणि ह्याचं भूतकाळाचं काय? भीती. आणि जिकडे ऍक्शन घ्यायला पाहिजे तिकडे आपण काहीच करत नाही. नंतर बोलतो, अरे दिवस कसे गेले काय कळलंच नाही, डिसेंबर आला, वर्ष गेलं. कॉमन आहे. कसं कळणार? काय केलंच नाहीये. आणि पुढच्या वर्षाची प्लॅनिंग, रिझॉल्युशन, संकल्प, परत जैसे थे. हे चक्र किती वर्ष चाललेलं आहे. म्हणून काय करावं लागेल, या सबकॉन्शियस माइंडचं रिइम्प्रिंटिंग करावं लागेल. एक वर्षानुवर्षाचा एक ढाचा तयार झालेला आहे, ठीक आहे, चुकीच्या विचारांचा, समजेचा, प्री कन्सिव्ह नोशन्स, व्हॉट एव्हर असेल, त्याच्याऐवजी तो काढून त्याच्याऐवजी काय करावं लागेल, चांगला सकारात्मक ऊर्जाने परिपूर्ण असलेली एक प्रिंट तिकडे ठेवावी लागेल आणि त्याच्या हिशोबाने फोकस राहू आणि ऍक्शन करू, फोकस्ड ऍक्शन. आणि मग रिझल्ट का नाही मिळणार? चूक आहे की बरोबर आहे? कळतोय गॅप कुठे राहिलाय, काय कुठे काय प्रॉब्लेम झालाय आपला, आणि कोणाला पकडलं पाहिजे, कोणाला रिइम्प्रिंटिंग किंवा रिपेअर केलं पाहिजे. सो दॅट इज द सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग किंवा रिइम्प्रिंटिंग. ओके, साधा घरी गणपती आला तरी घर सजवतो ना आपण, मग उद्यापासून ते शुद्ध ब्रह्मांडीय ऊर्जांचं स्वागत ह्या घरात करणार आहे. मग हे घर मला शुद्ध करायला नको का? हे दोन घर असतात माणसाचे. आणि त्याच्यासाठी आजचा दिवस. हे बघा, आयुष्य कसंही जगलो, रडत जगला, पुढत जगलो, काही जगलो, तरी पण हे आयुष्य संपणार हे फॅक्ट आहे, बरोबर आहे? मग ते जरा हसत जगलो किंवा नॉर्मल जगलो तर काय प्रॉब्लेम काय कोणाला? किंवा आत्ताचा एक तास जिथे आपण आहोत जरा मुखमंडल दाखवली आणि हसलो तर काय प्रॉब्लेम आहे? नाही, मला कोणीतरी बघेल ना, मी अशा कपड्यात बसलेली आहे, मला कोणी बघितलं तर, माझ्या घराच्या पाठी बॅकग्राऊंड असा आहे, मला कोणी बघितलं तर, मी झोपून ऐकत आहे, मला कोणी बघितलं तर, हेच बोलतात. हेच सगळे लिमिटिंग बिलीफ घेऊन जे बसलो ना वर्षानुवर्ष, ते आपल्याला अडवतायत पुढच्या प्रवासासाठी. म्हणून आल्या म्हटलं, फेस करायला शिका, मगच पुढे जाऊ. दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे. जन्म आहे, मृत्यू आहे, मध्ये आहे तो प्रवास, आणि त्या प्रवासासाठी दोन गोष्टी देऊन पाठवल्या आहे, सबकॉन्शियस माइंड आणि श्वास. त्याचं युटिलायझेशन तर काही करायचंच नाही, आम्हाला माहितीच नाही ना, कोणी शिकवलंच नाहीये. सोप्या भाषेत सांगते, एकदम सोप्या भाषेत सांगते रेकी म्हणजे काय. कोणती टेक्निकल भाषा इथे आता युज करणार नाहीये. हे बघा, सबकॉन्शियस माइंडला फोकस्ड करायची आहे, श्वासाला घेऊन ऍक्शन करायचं आहे, एनर्जी युटिलाइज करायची आहे, ब्रह्मांडाची जी चेतना येईल आपल्यामध्ये. ओके, त्या एनर्जीला हार्नेस करायचं आहे, युटिलाइज करायचं आहे. आणि हात कोणाचा धरायचा आहे? रेकीच्या टेक्निकचा. सोप्या भाषेत सांगितलं रेकी म्हणजे काय, कळतंय? सबकॉन्शियस माइंड सोबत फोकस्ड ऍक्शन, श्वासाला धरून, आणि काय करायचंय? एनर्जी युटिलाइज करायची आहे, ब्रह्मांडाची हात धरायचा आहे, रेकीच्या टेक्निकचा. सोप्प.
त्याला बोलतात रेकी. आणि उद्यापासून आपण शिकणार आहोत की रेकी म्हणजे काय, कशी वापरायची. रेकी सोपी आहे, आता सांगून टाकते. सार्वत्रिक ब्रह्मांडीय ऊर्जा, युनिव्हर्सल लाईफ फोर्स. ते माहित नव्हतं आपल्याला, लहानपणापासून माहिती आहे या प्रत्येक कणाकणामध्ये देव आहे. पण देव बघायचा कसा हे नाही माहिती आपल्याला. त्याला वापर कसा करायचा स्वतःच्या हिशोबाने ते आपल्याला माहित नाहीये त्या एनर्जीचा. ते आपण शिकणार रेकीच्या माध्यमातून. गॉट इट? कळलं इथपर्यंत रेकी काय आहे वगैरे कळलं आहे? नाहीतर आपल्याला सेल्फ डाऊट आहेत. आपल्या ग्रंथांमध्ये, प्रत्येक ग्रंथामध्ये, ज्ञानेश्वरी उचला, गीता उचला, काही उचला, एकच गोष्ट शिकवली आहे. शरणागती घ्या. कोणासमोर साष्टांग नमस्कार घाला नाही. शरणागती घ्या म्हणजे काय, तो माझ्यात कसा आहे, त्याचं मी युटिलायझेशन कसं करू आणि मी काय करू, हे जर मला कळलं तर दॅट इज नोन एज शरणागती. कोणापुढे? या युनिव्हर्सल एनर्जी पुढे. कोणत्या देवापुढे वगैरे काही बोलत नाहीये मी इथे समजा मी वाक्य वापरलं, इंद्रियांचं शमन करा, दमन करा, एक माणूस नाही इथे थांबणार. ह्याच्याऐवजी मी म्हटलं सबकॉन्शियस माइंडचं रिइम्प्रिंटिंग, रिप्रोग्रामिंग आपण करूया, त्याचे टेक्निक्स आपण बघूया. सगळ्यांचे कान असे येतील, वाव काहीतरी नवीन आता शिकूया आपण. पण हे नवीनच आहे आपल्यासाठी. ज्ञानेश्वर महाराज बोलतात माझी एकतरी ओवी अनुभवा. त्यांना कॉन्फिडन्स आहे, कोणती पण ओवी घ्या त्या ज्ञानेश्वरी मधले, अनुभव करा, सगळीकडे सेम अर्थ येणार आहे. आपल्याला सेल्फ डाऊट आहे. म्हणून सबकॉन्शियस माइंडचं रिइम्प्रिंटिंग इज इम्पॉर्टंट ओव्हर हिअर. कारण काय आहे, माझा आत्ताची लाईफ, कोणतीही लाईफ पाठची पुढची वगैरे, दॅट इज अ रिझल्ट ऑफ अ सबकॉन्शियस माइंड. वर्षानुवर्षाच्या किंवा त्याच्या कितीतरी जन्माचा डेटा कुठे आहे, सबकॉन्शियस माइंड मध्ये आहे. कसला डेटा? कर्मांचा डेटा. आपण बोलतो ना हे माझ्या कर्माने आलं. कर्माने आलं म्हणजे असे सेंटेन्सेस टाईप करून देवाने पाठवले, हे तुझ्या कर्माने आलं आता घे, नाही. तो डेटा आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये एन्कोडेड आहे. बाळ जेव्हा गर्भामध्ये तयार होतं ना, ते एनर्जी बॉडी तयार होते, डायरेक्टली फिजिकल बॉडी तयार होत नसते. अँड दॅट एनर्जी बॉडी कोणत्या हिशोबाने तयार होईल? सबकॉन्शियस माइंडच्या डेटाच्या हिशोबाने. म्हणजेच त्यातले मग जीन्स तयार होतील, डीएनए तयार होतील, आणि त्याचं काय होणार आहे, एक्सप्रेशन होणार आहे. कोणाच्या हिशोबाने? सबकॉन्शियस माइंडच्याच हिशोबाने, की कोणता डीएनए तिथे, जीन तिथे एक्सप्रेस होणार आहे. जसा एक्सप्रेस होईल तशी ऍक्शन राहणार, तशी मी रोज ऍक्शन घेणार, तर माझा स्वभाव बनणार, सवय बनणार, आणि सवय बनली की माझा तो लाईफचा पॅटर्न बनला, झाली माझी लाईफ तयार. सुरू कुठून झाली? सबकॉन्शियस माइंड. म्हणून आपली लाईफ आहे दॅट इज अ रिझल्ट ऑफ अ सबकॉन्शियस माइंड. कळते? मेकॅनिझम कळलं, कुठून कुठे काय काय कुठे आलं. मग मूळ कुठे? सबकॉन्शियस माइंड. सो हा जो कोर्स असणार आहे ह्याच्या पुढे, दॅट इज नॉट ओनली लिमिटेड टू द रेकी. रेकी म्हणजे रेकी हा एक ब्रॉड टर्म आहे, त्याच्यामध्ये सबकॉन्शियस माइंड सुद्धा इन्क्लुडेड आहे. सो रेकी आपण काय बघणार आहोत, रेकीच्या टेक्निक आणि सबकॉन्शियस माइंडची पॉवर एकत्रित करून जगायचं कसं, इश्यू मधून बाहेर कसं पडायचं, सॉल्व्ह कसं करायचं, हे रेकी आपल्याला शिकवते. त्या टेक्निक्स रेकीमध्ये शिकवल्या जातात. इथे मी कोणतं फॉल्स प्रॉमिसेस करत नाही की उद्यापासून एक जादूची कांडी फिरणार आहे, काहीतरी बटन येते, असं बजर दाबलं जाणार आहे आणि सगळे चमत्कार होणार आहेत, नाही. कन्सिस्टन्सी गरजेची आहे, शिकून घेणं गरजेचं आहे, आणि ऍक्शन घ्यावी लागेल. तूप खाल्ल्यावरती रूप येणार आहे का? 1 किलोभर तूप खाल्लं, उद्या माझं रूप उजळलं नाही होणार आहे ती गोष्ट. आणि इट इज ऍप्लिकेबल एव्हरीवेअर, लिटरली एव्हरीवेअर. कळलं? त्यामुळे कोण असं बोलत असेल की रेकीमध्ये उद्यापासून रेकी शिकलं तुमच्या आयुष्यात चमत्कार होणार, चमत्कार झाल्यासारखं वाटणार. चमत्काराचा अर्थ काय? ज्या गोष्टी कधी एक्सपेक्ट केल्या नसतील त्या अचानक घडतात, दॅट इज चमत्कार. म्हणजेच काय, वर्षानुवर्षाचा प्रॉब्लेम जर 5-6 दिवसामध्ये सुटत असेल तर चमत्कारच आहे ती गोष्ट. फक्त तिथे काय वापरली? जे मी 3 गोष्टी सांगितल्या त्या आपण वापरत असतो. कळते? इथपर्यंत कळले? एनी डाऊट ओव्हर हिअर? ओके. आता मोस्टली काय होतं आपल्या आयुष्यामध्ये, काय प्रश्न विचारले जातात की एखादी गोष्ट मला नको आहे आयुष्यामध्ये, तीच गोष्ट माझ्यासोबत वारंवार का होते, आणि होते तर होते, अति तीव्रतेने होते. एखादी व्यक्ती नको आहे, तिला बघावंसं पण वाटत नाही, पण त्याच टाईपची व्यक्ती मला वारंवार भेटत जाते. आयुष्यात नको असलेल्या घटना सतत का घडतात, ते पण एकदम पटापट. पाहिजे असेल तर घटना आरामात घडतात. असं का होतं? बिकॉज आता सायंटिफिकली बघायला गेलं तर सगळ्यांना माहितीये, सगळे हे बोलतील, कोणतरी आता बोलेल की फोकस, बिकॉज वी फोकस म्हणून असं होतं. हो, आपण जिथे फोकस करू तिकडे आपली एनर्जी डायव्हर्ट होणार आहे, जिकडे आपली एनर्जी फ्लो होणार ती गोष्ट काय होणार? मल्टिप्लाय होणार. कळतंय? पण त्याच्या पाठचं मेकॅनिझम काय? पण हे झालं, हे रिझन झालं, पण मेकॅनिझम काय? मेकॅनिझम, लॉजिक प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. ट्राय अँड अंडरस्टँड दॅट.
आपल्या वरवरच्या गोष्टी माहिती आहेत, पण आतमध्ये एक्झॅक्टली काय होत आहे ते बघावं लागेल. आपण मागतो कोणाकडे एखादी गोष्ट? देवाकडे, ब्रह्मांडाकडे, तो व्हॉट एव्हर, देव, समजा देवाकडे. ठीक आहे. काय बोलतो देवा, मला हे दिवस दाखवू नकोस हं. माझ्या आयुष्यामध्ये मला हे कधी भोगायला लावू नकोस. उलट बोलतोय आपण. जे नको आहे ते इतकं बोलतो आणि पूर्ण फोकसने बोलतो. नॉट ओनली दॅट, फील करून बोलतो. भीती असेल तर भीती उत्पन्न होणार, टेन्शन असेल तर टेन्शन उत्पन्न होणार आणि ते त्याला सांगणार की हे देऊ नकोस हं मला. जप करतो त्या गोष्टीचा, लिटरली जप, वारंवार फील करून बोलतो. हे जर मला गाडी पाहिजे तर कसं बोलणार? तेव्हा मला गाडी मिळवू देता, काही पण कर, मला या वर्षी गाडी भेटू दे. फील करून बोललास? नाही. ते पण फील करून बोलावं लागेल, मग पटकन अट्रॅक्ट करशील. मागायची कशी सुद्धा पद्धत आहे, टेक्निक आहे त्याला. आपण जर व्हायब्रेटच नाही होणार, जर मी फील करेल तर मी व्हायब्रेट होणार, माझे सेल्स, माझ्या पेशी व्हायब्रेट होणार आणि मग शरीराकडून तसा रिस्पॉन्स केला जाणार, रिस्पॉन्ड दिला जाणार. आणि मग काय होणार? तसेच बायोकेमिकल्स रिलीज होतील, हॉर्मोन्स रिलीज होतील, म्हणजे माझं पूर्ण शरीर सुद्धा त्या लेवलला व्हायब्रेट करेल. शरीर व्हायब्रेट झालं तर वातावरण व्हायब्रेट करेल. ते कॅच कोण करणार? ब्रह्मांड. कारण की ब्रह्मांडाला कोणती लँग्वेज येते? व्हायब्रेशनची. हे जर माझे व्हायब्रेशन मी हायर लेवलला घेऊन गेले तर त्याच्याशी रिलेटेड किंवा को रिलेट संलग्न असलेल्या गोष्टीच मी अट्रॅक्ट करणार. हेच जर माझे व्हायब्रेशन लोअर स्टेटचे असतील तर तसे लोअर स्टेटवाल्या गोष्टीच मी अट्रॅक्ट करणार. कळते? सो दॅट्स वाय मला माझे व्हायब्रेशन रेज करावे लागणार आहे. सगळ्यात हायेस्ट व्हायब्रेशन कोणाचं आहे? ऐश्वर्य. ऐश्वर्य म्हणजे पैसा, प्रॉस्पेरिटी. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रॉस्पेरिटी पाहिजे. अचिवेबल आहे का पटकन? दुसरी आणखी एक सगळ्यात हायेस्ट आहे ते म्हणजे प्युअर लव्ह, अद्वैत. कोणाला जमतं अद्वैत? प्रेम, प्युअर. म्हणून ते हायेस्ट लेवलचं व्हायब्रेशन आहे, त्याला अचीव करणं डिफिकल्ट. म्हणून काय, मला व्हायब्रेशन हाय करावे लागते. माणसाकडे सगळं एकाच ठिकाणी सगळं असतं. हेल्थ आहे तर वेल्थ नाही, वेल्थ आहे तर रिलेशनशिप नाही, रिलेशनशिप आहे तर परत हेल्थ नाहीये. कळतं? कारण की कर्म प्रत्येकाला आहे, त्या हिशोबाने येणारच आहे. पण याचा अर्थ असा नाही की त्याच्यामध्येच राहायचंय पुढत. असं कोणी नाही सांगितलं. देव पण नाही बोलत की आले कर्माने तर भोगत बस. नाही, त्याच्यातून शिक आणि बाहेर निघ पटापट. त्याच्यासाठी टेक्निक दिली आहे. कळते? स्वामी समर्थ काय बोलतात? भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. पाठीशी कोण आहे? स्वामी समर्थ असे उभे राहिलेत. ती एनर्जी आहे. मागे पुढे उभा राहे, सांभाळिता आली आघात निवारा. कोण बोलतं? ज्ञानेश्वर महाराज बोलतात. कोण उभा राहे मागे पुढे? एनर्जी. तिच्यावर टाकलं तर तुला हात देईल. हात तरी वर कर, बाळ तू हात तरी वर कर, मग तुला पकडेल मी. म्हणजेच मागायची कशी टेक्निक आहे. आपण मागतो चुकीचं, तो देणार कसं? तो कंटिन्युअस तथास्तू बोलतोय, तथास्तू तथास्तू तथास्तू. घर पण तथास्तू बोलतो तर ब्रह्मांड नाही बोलणार? पण मागतोय काय आणि कोणाला कोणत्या गोष्टीला तथास्तू बोललं जातं हे आपल्याला कळायला पाहिजे की नको? कळतंय कुठे गॅप राहिलाय, काय चुकतंय आपलं? गॉट इट? फाईन. आता तर इथे परमार्थ वगैरे या सगळ्या गोष्टी मी नाही काढत आहे. फक्त लॉजिक समजून घ्या की काय आपल्याला शिकणं गरजेचं आहे आणि कसं आपल्याला त्याच्यातून बाहेर पडावं लागेल. एक चुकीची झालेली अशी फ्रेम जी वाकडी झाली ना ती आपल्याला सरळ करावी लागेल. कळते? म्हणजे सबकॉन्शियस माइंडला जरा आत्ता मेन आहे फोकस करायचंय. तर काय करावं लागेल? त्याला ट्रेन करावं लागेल मला. ओके. तर बिफोर गोईंग की कसं ट्रेन करायचं त्याच्या आधी आपण बघूया की आपल्याला जीवनामध्ये काय पाहिजे नक्की. 5 गोष्टी पाहिजेत आपल्याला. पहिला आहे परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. परमसुख, ह्याच्या पलीकडे सुख नाही. ऐश्वर्य, ऐश्वर्य म्हणजे एनर्जी आहे. ओके. त्याच्यानंतर काय म्हटलं? परमसुख, समाधान. आता हे सगळं भेटलं तर समाधान मिळायला पाहिजे. ओके. ऐश्वर्य, त्याच्यानंतर काय पाहिजे? आरोग्य पाहिजे. आणि हे सगळं पाहिजे तर जगण्यासाठी आरोग्य तर लागणार आहे, शरीर पाहिजे म्हणून आरोग्य. आणि दुसरं आहे दीर्घायुष्य. काही जण बोलतील की नाही आम्हाला मोक्ष पाहिजे, तो पण मिळेल ना, काय प्रॉब्लेम आहे, पण केव्हा मिळेल? जर ह्या सगळ्या 5 गोष्टी अचीव केल्या आणि ह्या सगळ्यांना जरा शांत केलं तर आपल्याला वेळ मिळेल की आता मोक्षाकडे कसं जाऊ. नाहीतर आहे ह्याचं करिअर बाकी आहे, त्याचं करिअर बाकी आहे, हिचं लग्न बाकी आहे, माझे पैसे बाकी आहेत, लोन बाकी आहे, घर बाकी आहे, गाडी बाकी आहे, बंगला बाकी आहे. जेव्हा हे अचीव करू ना तेव्हा हे सगळं शांत होतील. चक्र विक्र
काय तुम्हाला इंद्रिय बोलायचंय आणि त्याच्यानंतर पुढचा मार्ग बघायला आपल्याला वेळ मिळेल. नाहीतर आपण बोलतो 50 नंतरचा आपलं आहे सगळं. फ्रेमिंग कोणी केली? आपण केलीये. आपण कोण आहोत? सगळ्यात हुशार प्राणी. कोणी उपाधी दिली? आपणच दिली आहे. का त्या प्राण्यांनी बोललेत की तुम्ही सगळ्यात हुशार प्राणी आहात? बोलणारे पण आपण, त्यांच्याकडून घेणारे पण आपणच. आणि नंतर आपल्यालाच बघावं लागतंय की अरे कसं जगायचं माहित नाही, जरा शिकूया, आपण क्लास करूया. सगळ्यात हुशार प्राण्याला शिकावं लागतंय जगायचं कसं. त्या प्राण्यांना शिकावं नाही लागत प्रकृतीच्या हिशोबाने कसं वाग. हुशार कोण? पदवी देणारा की घेणारा? आपणच. घेतोय पण आपण, देतोय पण आपण. बुद्धीचं वैभव कोणाकडे? आता त्या लॉजिक कडे जात नाही आपण, फक्त आता परत बॅक टू द दिस थिंग की लेवल 1 मध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी करणार आहोत की काय आहोत, एक्झॅक्टली काय शिकणार आहोत हे सगळं आपण आत्ता जाणून घेणार आहोत. ओके, तर सबकॉन्शियस माइंडचं आपल्याला ट्रेनिंग करावं लागेल. त्याच्यासाठी पहिलं काय करावं लागेल? पहिला ट्रेनिंगचा मुद्दा आहे ते म्हणजे अफर्मेशन. काय? अफर्मेशन. आता अफर्मेशन म्हणजे काय? अफर्मेशन म्हणजे काय नाही, सकारात्मक ऊर्जाने व्हायब्रेट होणारे जे वर्ड्स आहेत, जे शब्द आहेत, ते एकत्रित करून केले गेलेले वाक्य, सेंटेन्सेस, दॅट इज युअर अफर्मेशन. याचा अर्थ काय? नको तो जप केला, आता चांगल्या गोष्टींचा जप करायचा आहे, कनेक्शन प्रस्थापित करायचंय, त्याला बोलतात अफर्मेशन. मग तिकडे तुम्ही मंत्र बोला, प्रार्थना बोला, इच्छा बोला, ते इंटेन्शन द्या, दॅट इज युअर अफर्मेशन. हे पहिलं काम. कारण की चुकीचं बोलतो ना, ते आपले इंटेन्शन निघतात बाहेर, तेच काम होणार आहे. ह्याच्यापेक्षा उलटा आता बोलायला शिकायचं, जे पाहिजे ते बोलायचे, नको ते बोलायचं नाहीये. शिवाजी महाराजांना समजा जिजामाताने सांगितलं असेल की तुम्ही राजे आहात, एकदम सुरुवातीपासून त्यांच्यावर बिंबवलं की तुम्ही राजे आहात, राजे आहात, राजे आहात, अफर्मेशन देत गेल्या, आतमध्ये ते फिक्स होत गेलं सबकॉन्शियस माइंड मध्ये, फॉर्मॅटिंग करून दिली आणि मग झालंय की असं बोलले आता 6 महिन्याचे वेळ, चला आता स्वराज्य स्थापित करू, असं बोलले काय त्या वेळेला? नाही. ट्रेनिंग केली, त्यांच्या सबकॉन्शियस माइंडचं रिइम्प्रिंटिंग केलंय पूर्ण. सेकंड आहे व्हिज्युअलायझेशन. सगळ्यात पॉवरफुल टेक्निक जर मला विचारले कोणी तर से सेकंड किंवा पहिलीत मी तर म्हणेल की व्हिज्युअलायझेशन. सगळ्यांनी डोळे बंद करा आणि बघा सगळ्यांनी पिंक हत्ती. 1 2 3. दिसला पिंक हत्ती? डोळे उघडा. नाही दिसणार आहे, कारण की व्हिज्युअलाइजच नाही करू शकणार. जोपर्यंत कनेक्ट नाही होणार आपण काहीच नाही करू शकणार. म्हणून व्हिज्युअलायझेशनची पॉवर खूप महत्वाची आहे. कळतंय? गाडी पाहिजे तर त्या गाडीला बघावं लागेल ना कोणती पाहिजे, नाहीतर कशी गाडी मिळवायची आपण. दॅट इज द पॉवर ऑफ युअर व्हिज्युअलायझेशन. कनेक्शन करायला लागेल त्या गाडीशी, त्याच्या ऊर्जांशी, मग आपण अचीव करू शकू. देव बोलतो की हा बेटा देतो तुला मी गाडी, पण मला सांग कोणत्या ब्रँडची पाहिजे, किती लाखापर्यंत पाहिजे, कधीपर्यंत पाहिजे. ओके, पाहिजे तुला ह्या मंथ मध्ये पाहिजे, तर मग तेवढे पैसे तुला अकाउंट मध्ये लागतील, आधी ते मागणं, कसे मिळवायचे ते बघ. आपल्याला लॉजिक वापरण्यापासून आपण स्वतःला थांबवतोय, आपण कनेक्टच नाही करत आहे. कळतंय? कोणत्या रंगाची पाहिजे, किती लाखापर्यंत, सगळ्या गोष्टी आपल्याला आधी लक्षात आल्या पाहिजेत, मग त्याला तो बोलेल तथास्तु. ब्रह्मांडाला भाषा कोणती कळते? व्हायब्रेशनची. अॅनिमल्सला भाषा आहे, बर्ड्सला भाषा आहे, मग ब्रह्मांडाला भाषा नाहीये? आहे, ओनली व्हायब्रेशन्स. मग त्या व्हायब्रेशनला मला पोचावं लागेल, मग तो मी पर्टिक्युलर व्हायब्रेशनची गोष्ट मी अट्रॅक्ट करेल किंवा माझ्या आयुष्यामध्ये मी आणू शकेल. रेखीने आपल्याला, आपण मागून मागून थकू, पण रेखी आपल्याला देऊन देऊन थकणार नाही, कारण की ती ब्रह्मांड आहे ना, सोर्स आहे. युनिव्हर्स काय आहे? सोर्स आहे या सगळ्या गोष्टीचा. तो देऊन देऊन थकणारच नाही, कारण त्याच्याकडे उत्पत्ती आहे. आपण मागून मागून थकू, तो इन्फिनिट अमाऊंट मध्ये आहे. आपली एखाद्या वेळेस विचारशक्ती किंवा इमॅजिनेशन कमी पडेल, पण त्याच्याकडे सगळा सोर्स आहे. कळतंय? मग कमी कोणाकडे? आपल्याकडे, त्याच्याकडे नाहीये. स्वतःला आधी एक्सेप्ट करावं लागेल की माझ्याकडे काय कमतरता आहे, सो दॅट आय कॅन फाइंड द सोल्युशन आउट ऑफ इट. ओके, सो थर्ड गोष्ट काय? याच्यानंतर फर्स्ट काय बघितलं? अफर्मेशन. सेकंड वॉज व्हिज्युअलायझेशन. थर्ड मेडिटेशन. म्हणजे अरे बापरे, आता मेडिटेशन परत आलं, येऊन जाऊन मेडिटेशनला बसवणार. मेडिटेशन काय 4 तास 10 तास करायचं नसतं, 2 मिनिटात सुद्धा मेडिटेशन होऊ शकतं. ध्यान धारणा. मेडिटेशनचा अर्थ बेसिकली श्वासासोबत जगणे इज युअर मेडिटेशन. लिव्ह विथ युअर ब्रेथ. प्रत्येक क्षणाला घेतो ना श्वास, लिव्ह विथ युअर ब्रेथ. एखाद्या गृहिणी जर सुंदर स्वयंपाक करत असेल तर तिच्यासाठी ते मेडिटेशन आहे, आणि तिला ते आवडत असेल बाय द वे, तर ते तिच्यासाठी मेडिटेशन आहे. एखादा सिंगर आहे, तो खूप मनापासून गातोय तासन तास किंवा व्हॉट एव्हर 5 मिनिटं जरी गायला, त्याच्यासाठी ते मेडिटेशन आहे. सो दॅट इज द मेडिटेशन. मेडिटेशन म्हणजे काय 10 तास बसायचं नाहीये कोणाला, कारण की बसलो की आपण जग फिरून येणार आहे, नो डाऊट.
मेडिटेशनचा अर्थ कळला तर करता येईल. एक नव दिली आपल्याला देवाने. एक नव आहे आपली, जी सतत 24 तास फक्त एकच काम करते, विचार करणं. तिला जर आपण दिवसाला ती 70 ते 80 हजार फक्त विचार क्रिएट करते. तिला जर डायव्हर्ट केले पॉझिटिव्ह विचारांकडे, तर विचार करा आपल्या ऍक्शन कशा राहतील. कारण की 80% तर निगेटिव्ह विचार करते. तर त्याच्यातून पण ते फिल्टर आउट होऊन आले तर 4-5 चांगले विचार येतील. समजते? सो मेडिटेशन म्हणजे काय? आपण डोळे बंद करतो. मेडिटेशनचं ना लॉजिक, आता पुन्हा माझ्या शब्द थोडे सायंटिफिक येतील. लॉजिक आणि मेकॅनिझम समजून घ्या. सायन्स बॅकग्राऊंड आहे म्हणून तो मेकॅनिझम हा शब्द वारंवार येणार आहे. काय मेकॅनिझम आहे त्याच्या पाठी? मेडिटेशन आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या पॉइंटला आपल्या प्रत्येकाने मेडिटेशन केलंय की नाही केलंय? केलंय बहुतेक जणांनी. मग काय करतो आपण मेडिटेशनला? सकाळी उठतो, ब्रह्ममुहूर्तावरती किंवा पहाटे उठतो, डोळे बंद करतो. त्याच्यानंतर जर गायडेड मेडिटेशन असेल तर गायडेड मेडिटेशन ऐकतो किंवा आपण बोलतो तर काय बोलतो किंवा ऐकतो काय ऐकतो? अफर्मेशन ऐकत असतो. कोणाला ऐकवतो या सगळ्या गोष्टी? सकाळी पहाटे उठल्या कॉन्शियस माइंड असं जागा नाही होत. सबकॉन्शियस माइंड आधी उठतो. कॉन्शियस माइंड झोपलेला असतो. तर सबकॉन्शियस माइंड जेव्हा उठत असतो तेव्हा या सगळ्या, जो अल्फा स्टेट मध्ये असेल किंवा त्याच्याही वरच्या स्टेटला असेल, तेव्हा या सगळ्या अफर्मेशन बोलले जातात, ऐकवले जातात. त्याला, आपल्याला नाही. श्वासावर लक्ष देवायला सांगतो, म्हणजे श्वासासोबत तेव्हा जगत असतो. अफर्मेशन त्याला सांगत असतो. व्हिज्युअलायझेशन चालू असतं आपलं. आणि नंतर मेडिटेशन होईल किंवा सकाळी 7 वगैरे जेव्हा सगळं होईल तेव्हा तो आपोआप झोपी जातो आणि उभा कोण राहतो? कॉन्शियस माइंड. आणि मग दिवसभर आपण कामाला लागतो. आणि त्या दिवशी जर कोणी मेडिटेशन ज्या दिवशी करू त्या दिवशी कोणी आपल्याला विचारलं, काय रे कसा गेला दिवस, आज मेडिटेशन केलं? काय वाटतं? अरे फ्रेश वाटलं, सगळी कामं झाली माझी. हा, का वाटलं फ्रेश? का कामं झाली? कारण की सकाळीच त्याला फॉर्मॅटिंग करून ठेवलेली त्या सबकॉन्शियस माइंडची, की दिवसभरामध्ये तुला हे करायचंय, आता चाल. अशा पद्धतीने मेडिटेशनचा अर्थ आपण कधी बघितलाच नाहीये, म्हणून आपल्याला कंटाळा येतो. कळते? दॅट इज ऍक्च्युअली मेडिटेशन. एखाद्या गोष्टीचा लॉजिक कळला तर मजा येईल ना ते करायला. उगाच सांगितले म्हणून, गोळ्या डॉक्टरने दिल्यात म्हणून पॉपअप करून अर्थ नाही. आतमध्ये जाऊन ते काय काम करते हे पण कळलं पाहिजे. मग डोसेज पूर्ण करायचे की नाही हे कळतं आपल्याला. नाही तर 2 गोळ्या खाल्ल्या, बरं वाटलं तर राहू दे. कळते? मग आहे परत डॉक्टर केले की आता अजून डोस वाढवून देतो. लॉजिक नाही माहिती काय काम करतात आतमध्ये जाऊन. ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, पण त्या कळणं खूप गरजेचं आहे. ओके, आता 1 तास होत आला आहे. मला बघून कंटाळा आला आहे की पीपीटी लावून देऊ? येस. पण बिफोर पीपीटी व्हॉट विल से? आता 1 तास संपता आधी स्वतःला सांगायचं आहे. काय सांगायचं? दोन्ही हात असे वर करायचे आणि सांगायचं, या जगातील सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती मी आहे. कोण बघते? आजूबाजूला बघायचं नाही. मी पण नाही बघते तुम्हाला. बोलून घ्या. या जगातील सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती मी आहे. बोला, अरे कसं शक्य आहे? माझ्या आयुष्यात एवढं सगळं चाललेलं आहे. असू दे, चालू दे. सगळ्यात पहिलं कारण त्याच्यामध्ये हे आहे की हे युनिव्हर्स, ब्रह्मांडात तू आज मला उठवलंस. माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आज उठलाय सकाळी. नाहीतर काय होतं? रोज या पृथ्वीवरून 10 लाख लोक जातात, टाटा बाय बाय करतात. त्यात आमच्या मधला कोणाचा नंबर नाही लागलाय. मी भाग्यशाली आहे आज. येस ऑर नो? मग काय हरकत आहे बोलायला आय एम लकी? आय एम द लकीएस्ट पर्सन ऑन दिस अर्थ. वाय नॉट? आणि रात्री झोपताना त्याला सांगायचं आणि सकाळी उठल्यावरती 2च गोष्टी त्याला बोलायचं. थँक्यू बोलायचं. दॅट इज आभार. म्हणजेच काय? ग्रॅटिट्यूड. अर्ध्या सेकंडचं काम आहे. काय ग्रॅटिट्यूड बोलणार? आतापर्यंत तू जे काही दिलंस आणि ह्याच्या पुढे जे काही दिलंस त्याबद्दल थँक्यू सो मच. संपलं. किती मोठं ग्रॅटिट्यूड आहे. किती सेकंद लागले. आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला सुद्धा मी थँक्यू बोलते. कारण का? नाहीतर बोलतो हा माझ्या आयुष्यात आहे म्हणून हा प्रॉब्लेम आहे, तो आयुष्यात आला म्हणून तसं झालं. अरे उलट आहे. तो आलाय कारण की तुमचे आपले जे भोग आहेत ते भोगण्यासाठी आपल्या सोबत जी लोक आलेत ना ते आपल्याला मदत करतात आणि आपण त्यांना मदत करतोय. उलट लॉजिक आहे. आपण नुसते दोष देत बसलो. दुसरी गोष्ट भाग्यशाली असण्याची. तुझ्या समोर आता थँक्यू बोलायला हात जोडते ना मी, ते हात पाय धडधाकट ठेवलेस ना त्याबद्दल थँक्यू. कारण किती लोक असे आहेत करोडो की ज्यांना ते पण नाहीये. बेसिक गोष्ट. मी भाग्यशाली आहे बाबा. तिसरं सगळ्यात महत्वाचं रिझन ते म्हणजे जे सगळ्यांना माहिती आहे. आज आपण या लाईफ मधल्या कोणत्याही स्टेज ऑफ लाईफ मध्ये असू तरी सुद्धा ऍट दिस व्हेरी मोमेंट
मी ह्या जगातील एखाद्या तरी व्यक्तीच्या स्वप्नातलं जीवन जगते आहे किंवा जगतो आहे. तो व्यक्ती तर बसून स्वप्न बघतोय की काश मला असं जीवन बघायला भेटलं असतं बघायला, पण मी जगते, तर मी का भाग्यशाली नाहीये? दृष्टिकोन चेंज करायला शिका, म्हणजेच आपली फॉर्मॅटिंग चेंज करली तरच दृष्टिकोन चेंज होणार. आणि फॉर्मॅटिंग कोणाची? अगेन युअर सबकॉन्शियस माइंड. कळते? पुढे 5 दिवस आपण काय करणार आहोत आणि ट्रान्सफॉर्मेशन काय नाही होणार. रेकीमध्ये एकच नियम आहे. आमच्या नंतर आपण लेवल 3 कम्प्लीट करू, लेवल 1 होणार, लेवल 2 लेवल 3 ला ऍडमिशन घेतलं जाणार, आपण हिलर बनणार, सर्टिफाईड मास्टर हिलर. पण रेकीमध्ये एकच नियम आहे, तुम्ही नॉनव्हेज काय नका खाऊ, डझंट मॅटर, कोणत्या धर्माचे आहात डझंट मॅटर. एकच गोष्ट आहे, ते म्हणजे नियत सोडायची नाही. किती रूल आहेत रेकीमध्ये? एकच आहे, नियत सोडून वागायचं नाही. दॅट्स इट. कळते? रेकीचे रूल्स किती आहेत? एकच. खूप भेटेल, तो खूप द्यायला येईल, नियत सोडायचं नाहीये, एकच फक्त धरून ठेवायचंय. मग रेकीचा काही साईड इफेक्ट वगैरे काही कोणाला येत नसतं. जर चुकीच्या साधना चुकीच्या गोष्टीसाठी वापरलं तर इफेक्ट चुकीचेच येणार आहेत ना. किती कॉमन सेन्स ही गोष्ट. उद्या आपण रेकी काय हे शिकायच्या आधी रेकी काय नाही हे शिकणार, कारण की रेकीबद्दल खूप गैरसमज आहेत, तयार केले गेलेले आहेत किंवा ऐकलेले आहेत. तर तेच उद्यापासून आपण या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. कळते? इथपर्यंत एव्हरीथिंग इज क्लिअर? ओके. सो 5 मिनिट्स आपला लेट सुरू झालेला, सो वी हॅव 5 मिनिट्स विथ अस. सो फॉर दॅट मी जस्ट एक ब्रशअप करून घेते विथ द पीपीटीज, कारण की मला पीपीटी ऑन करून फक्त रीड करायला आवडत नाही, म्हणून मी पीपीटी लास्टला ठेवत असते, सो दॅट यू कॅन जस्ट ब्रश इट अप. फाईन. पीपीटी दिसते सगळ्यांना? विजिबल आहे? ओके. सबकॉन्शियस माइंड दिसते सगळ्यांना पीपीटी? येस ऑर नो? ओके. येस. काय आहे बघितलं? त्याची ऊर्जा, सबकॉन्शियस माइंडची पॉवर 90% आहे, विच हँडल्स आर बिलीव्स, इमोशन्स, हॅबिट्स, व्हॅल्यूज. आपले जे काही इमोशन्स आहेत, मेमरी आहे, इमॅजिनेशन, आपले इंट्युशन, सायकिक एबिलिटीज, एव्हरीथिंग इज देअर इन अ सबकॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड फक्त अनालाइज करतो आणि काम करायचं काम करतोय, तो फिल्टर आहे, पण त्याच्यामध्ये पॉवर फक्त 10%. तो जर कमजोर पडला तर मारा कोणावर होणार? सबकॉन्शियस माइंड वरती. म्हणून येतं ट्रॉमा आणि डिप्रेशन. हाऊ टू ट्रेन सबकॉन्शियस माइंड? अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन, मेडिटेशन. आता हे सगळ्या हवेतल्या गोष्टी आहेत का? नाही. त्याच्यावरती प्रयोग केले गेलेले आहेत. डॉक्टर मसारू इमोटो यांनी पाण्यावरती जे प्रयोग केले त्याच्यामध्ये त्यांनी बघितलं की अफर्मेशन कशा पद्धतीने काम करतं. जर पाण्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर साध्या 5 मिनिटाच्या प्रार्थनेने अफर्मेशन मध्ये चेंज होऊ शकतं, तर माझं शरीर 70% पाण्याने बनलंय, ते हिल नाही होणार का? दिस इज प्रूव्हन. त्यांनी काय केलं, फुजिवारा डॅमचं पाणी आणलं टेस्ट ट्यूब मध्ये, त्याला प्रेयर्स म्हणजे अफर्मेशन गेलं, म्हणजे ते प्रार्थना बोला काही, फक्त काही मिनिटांच्या तुमच्या अफर्मेशनने ह्या स्ट्रक्चरचं हा स्ट्रक्चर मध्ये चेंज झाला, तर आपलं शरीर नाही चेंज होणार का? येस, अफर्मेशन वर्क्स 100%. इट चेंजेस द मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ वॉटर. ओके. जर त्याला आपलं मायक्रोवेव्ह किंवा कोणत्याही गॅजेट समोर 4 तासाचं जरी एक्सपोजर दिलं तर असे चुकीचे स्ट्रक्चर किंवा असं डिस्टॉर्शन येतं. आपण तो 24 तास त्या गॅजेट समोर असतो, आपल्यामध्ये किती त्या स्ट्रक्चरमध्ये डिस्टॉर्शन येत असेल. बट आफ्टर गिव्हिंग अफर्मेशन तर अशा सुंदर पद्धतीचे ऍक्च्युअल मध्ये पॅटर्न्स किंवा मॉलिक्युलर स्ट्रक्चर बनले पाण्याचे, तर आपले शरीर सुद्धा असं सुंदर बनू शकतं की नाही? त्यांनी फक्त पाण्यावरती नाही तर अन्न पदार्थ फूडवरती पण केलं. त्यांनी भात घेतला, शिजवलेला, 3 बरण्यांमध्ये ठेवला, काही दिवसांसाठी ठेवला. एकाला न्यूट्रल दिलं, काही भावना दिल्या, एकाला जाणून बुजून द्वेष दिला आणि एखाद्याला लवची भावना दिली एका बरणीला. आणि काय झालं, त्यात पर्टिक्युलर डेजच्या नंतर हा जो ज्याला न्यूट्रल ठेवलेलं तो नॉर्मल प्रक्रियेच्या हिशोबाने खराब व्हायला लागला. ज्याला जाणून बुजून द्वेष दिला तो लवकर खराब झाला, त्याला फंगस लागला. वेरॅज ज्याला लवची भावना दिली तो जाणून बुजून कसं झाला, प्रक्रिया ओलांडली त्याने, नॅचरल प्रक्रिया सुद्धा, तो प्रिझर्व झाला. की कोणते प्रिझर्वेटिव्ह टाकले त्याच्यात? नाही. तर आपलं शरीर हील नाही होऊ शकत का? जर एक निर्जीव असं अन्न जर हील होऊ शकते, प्रिझर्व होऊ शकतं, तर माझं शरीर नाही होऊ शकत का? किंवा भावना नाही होऊ शकत का? साधा सिंपल लॉजिक आहे हा. डोंट थिंक ऑफ व्हाईट एलिफंट. म्हणजेच काय, व्हिज्युअलायझेशनची पावर. ज्या क्षणाने बोलते की सफेद हत्ती बघू नका, आपण सफेद हत्ती बघण्याचा प्रयत्न करू,
हो की नाही? म्हणजेच काय, कशी व्हिज्युअलायझेशनची पॉवर वर्क करते. मेडिटेशन, विथ एव्हरी ब्रेथ दॅट यू टेक यू मेडिटेट, नथिंग एल्स. बाकीच्या गोष्टी आपण हे 21 डेजच्या उद्या बघणार आहोत. इट स्टार्ट्स विथ यू. कोणीही आपल्यासाठी येणार नाहीये काही करायला. जे काही करायचंय ते मला करायचंय, जर मला बाहेर पडायचं असेल किंवा मला चेंज हवं असेल तर. गॉट इट? म्हणून फोकस ऑन व्हॉट यू वॉन्ट, डू नॉट फोकस ऑन व्हॉट यू डोंट वॉन्ट. प्रोग्रामिंग का गरजेचं आहे? एव्हरीथिंग वी हॅव सीन ऑलरेडी. इन्स्ट्रक्ट ओनली व्हॉट यू वॉन्ट टू युअर सबकॉन्शियस माइंड. कधी? बिफोर बेड अँड फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग. सबकॉन्शियस माइंडला एवढंच सांगायचं की तुला काय पाहिजे, काय नको हे त्याला बोलायचंच नाहीये, कारण की तो एक निरागस बाळासारखा आहे. त्याला जसं मोल्ड करू तसा तो मोल्ड होणार आहे. कळते? सगळ्यात जास्त सबकॉन्शियस माइंड कोणाचं ऍक्टिव्ह असतं? लहान बाळांचं. कळते? व्हॉट यू फोकस हे आपण बघितले आहे. नेव्हर फोकस ऑन व्हॉट यू डोंट वॉन्ट. बी युअर ओन बेस्ट फ्रेंड. प्लॅन युअर 24 hours. आता ह्याच्यावरती मी येईल पुढच्या 1-2 मिनिटांमध्ये. ऑल सक्सेसफुल पीपल अँड अनसक्सेसफुल पीपल, एव्हरीवन हॅज किती? 24 तास. की कोणाला एक्स्ट्रा 25 तास दिलेत, की कोणाला 23 तास, जरा 1 तास कमी करून दिलाय या ब्रह्मांडाने? असं आहे कोण? नाही. बरोबर? आता ह्याच्या पुढे लेव्हल 2 आणि लेव्हल 3 ला गेल्यावरती तर मी हे सांगतेच, किंवा आता पण, की आपले पूर्ण 24 तास जे आहेत ते आपल्याला पूर्ण प्लॅन करावे लागतात. कारण काय असं, आपल्याला फोकस राहून ऍक्शन घेणं गरजेचं आहे. जर आपल्याला प्लॅनिंगच नसेल आयुष्यामध्ये तर आपण आहे तिथेच राहणार, फक्त ड्रीम करत राहणार, बाकी काही नाही करणार. एकदम छोट्या गोष्टी आहेत पण त्या करणं गरजेचं आहे. कळते? सो दॅट इज खूप महत्वाची गोष्ट आहे. ओके, आता 24 तास बघायला गेलं तर प्रत्येकाकडे 24 तासच आहेत ना. अगदी अंबानी असेल, नाहीतर रस्त्यावरती काम करणारा मजूर असेल, प्रत्येकाकडे 24 तासच आहेत. नोकरदार असेल नाही तर बिझनेसमॅन असेल, डॉक्टर असेल नाही तर शेतकरी असेल. डॉक्टर आणि शेतकरी असं नका बघू, आता शेतकरी आणि डॉक्टर असं बघायला पाहिजे. आपल्याला ती फ्रेमिंग झाली आहे ना, डॉक्टर आणि शेतकरी बोलल्यावरती आपण असा फरक करतो. किती चुकीची फ्रेमिंग आहे आपली. 24 तास कितीतरी वर्ष झालेली आहे, तेच चेंज करायचंय. याचा अर्थ 24 तास प्रत्येकाकडे, शिवाजी महाराजांकडे पण 24 तास होते, अंबानीकडे पण 24 तासच आहेत, कलामांकडे पण 24 तास होते, पण प्रत्येकाची अचीवमेंट वेगळी का आहे? शिवाजी महाराज का होते? अब्दुल कलाम का होता? मजूर का आहे? डॉक्टर का आहे? किंवा नोकरदार का आहे? बिझनेसमॅन का आहे? जर सगळ्यांकडे 24 तास आणि गायऱ्या आणि काय सगळं आहे तर. सबकॉन्शियस माइंडची प्रोग्रामिंग वेगवेगळ्या पद्धतीने झालेली आहे लोकांची. आणि म्हणून काय सांगितलंय? स्टेट ऑफ लाईफ जी आहे दॅट इज अ रिझल्ट ऑफ अ सबकॉन्शियस माइंड. कळते? आलो कुठे परत? सबकॉन्शियस माइंड वरतीच. आणि वापर कोणाचा करायचा आहे सोबत? रेखीचा. नॅचरोपॅथी काय सांगते? एखाद्या गोष्टीचा मूळच जर आपण काढून टाकला, एखाद्या इश्यूचा, अगर बिमारी का कारण निकाल दे, तर काय होणार? बिमारी जी आहे ती मुळासकट निघून जाणार आहे. पण वापर गोष्टीचा करायचा आहे ह्या एनर्जीचा. कळते? सो रेखी वर्क्स ऑन दॅट प्रिन्सिपल, की स्वतःमध्ये असलेली एनर्जी प्लस ब्रह्मांडाची एनर्जी, फोकस्ड ऍक्शन घ्यायची आहे सबकॉन्शियस माइंडची आणि अप्लाय करायचे. दॅट्स इट. काही मोठं इथे रॉकेट सायन्स वापरायचं नाही आहे, परंतु टेक्निक कळणं गरजेचं आहे, किंवा ती स्टेप बाय स्टेप कशा त्या गोष्टी करायच्या, किंवा प्रत्येक ह्या इश्यूसाठी ही टेक्निक वापरायची, यासाठी हे वापरायचं, हे आपल्याला शिकावं लागतं. कळते? म्हणजे ही ऊर्जा फक्त माझ्यात आहे का? नाही, तुमच्यात पण आहे. सजीवातच आहे का? नाही, निर्जीवात सुद्धा आहे. का? आपण बोलतो ऍटम्स आहेत, अणु आहे, रेणू आहेत, व्हायब्रेट करत आहेत, न्यूक्लियस आहे, इलेक्ट्रॉन्स आहे, प्रोटॉन्स आहे, न्यूट्रॉन्स आहेत, व्हायब्रेट करतात की नाही? सटल एनर्जी आहे त्यांची व्हायब्रेट. मग ते सजीवात पण आहेत, निर्जीवात पण आहेत. व्हायब्रेशन होत आहे, आणि हेच व्हायब्रेशन कोणाचं आहे? ह्या युनिव्हर्सचं आहे. जे पिंडी ते ब्रह्मांडी फक्त बोलतो, पण ते ब्रह्मांडी आहे ते पिंडी कसं आहे कोण बघणार? सो त्या हिशोबाने आपण फक्त बोलतो, रडतो, पण वापरायचं काय, करायचं दृष्टिकोन बदलण्याशिवाय काही ऑप्शन नाही आहे. सबकॉन्शियस माइंडला आपल्याला ट्रेन करावं लागेल. या सगळ्या गोष्टी एकतर मला अचीव करायच्या आहेत, आणि त्या अचीव करण्यासाठी मला काम करावं लागणार आहे. माझ्यासाठी कोणी जन्माला येणार नाहीये, कोणी तो फरिश्ता आएगा, कोणी तो मसीहा आएगा आणि मला ह्याच्यातून बाहेर पडेल, असं नाहीये.
मसीहा पण आपण, फरिश्ता पण आपण आणि एनर्जी आहे त्याची. दॅट इज फरिश्ता, दॅट इज एंजल. कळते? सो अचिव्हमेंट करण्याची जबाबदारी पण माझी, कशी करायची ती पण माझी, शिकण्याची पण माझी आणि त्यातून बाहेर पडण्याची जबाबदारी पण तुझीच आहे. कळते? सो दॅट वॉज ऑल अबाउट आवर सबकॉन्शियस माइंड. ओके फाईन. सो आपला वेळ झालेला आहे. बुवांचं प्रवचन संपलेलं आहे असा विचार नाही करायचा पुढचे 5 दिवस. कळते? कारण की सवय आहे ना आपल्याला. ठीक आहे. सो टुमॉरो विल सी. उद्यापासून विल लर्न की काय आहे या सगळ्या गोष्टी, रेकी कशी काम करते आणि रेकी बेसिकली ऍक्च्युअल मध्ये काय आहे. गॉट इट? आणि सगळ्यात त्याच्या पण महत्वाचं रेकी काय नाहीये. फाईन देन. सो विल स्टॉप ओव्हर हिअर. विल सी टुमॉरो विथ द न्यू टॉपिक अँड द ह्याच्यापेक्षा चांगली एनर्जी पाहिजे. असे असे बंद चेहरे मला आवडत नाही, सवय नाही आहे. गॉट इट? ही पहिली अशी बॅच आहे की तेवढे लोक बंद करून बसले. I don't like that. I'm disappointed with this thing. ठीक है. So we'll see you tomorrow then. Stop here. Okay. Thank you so much. Bye.